तुम्ही रोज 8 ते 10 तास बसून काम करता तर एक सत्य ऐका, तुमचं शरीर हळूहळू पॉइझन घेत आहे आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे हे तुम्हाला कळतही नाही. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी, ऊर्जा वेलनेस या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या शरीरात होतं काय? आपण सगळे एक कॉमन लाईफस्टाईल जगतोय, ऑफिस लाईफस्टाईल. पण खरं सांगायचं तर हे लाईफस्टाईल नाहीये, तर हा एक सायलेंट प्रॉब्लेम आहे, हा एक सायलेंट किलर आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जास्त वेळ बसून काम करणं म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल, आणि जितका जास्त वेळ तुम्ही बसता तेवढं तुमच्या आजारांची रिस्क ही जास्तीत जास्त ही वाढतीये. आता आपल्या शरीरात होतं काय? आपण बसलेलो असतो आणि आपल्या शरीरामध्ये हळूहळू एक एक बदल व्हायला सुरुवात होते. आपलं चयापचय मंदावतं, फॅट बर्न हे खूप कमी प्रमाणात होतात, वजन वाढायलाही सुरुवात होते, ब्लड सर्क्युलेशन स्लो डाऊन होऊन जातं, पायामध्ये ब्लड जमा होतं किंवा आपण म्हणत वॉटर रिटेन्शन हे जास्त प्रमाणात होऊ शकतं, हृदयावर खूप जास्त प्रमाणात ताण येतो, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि पुढे जाऊन टाईप 2 डायबिटीसचा धोका हा जास्तीत जास्त वाढतो. मसल्सची ताकद ही कमी होत जाते कारण आपण ते वापरतच नाही. पाठीचे आजार, स्टिफनेस, हॉर्मोनल इम्बॅलन्स, स्ट्रेस हॉर्मोन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढतात, झोप बिघडते. बापरे, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या फक्त तुम्ही बसून काम करता त्यामुळे होतात. म्हणजेच तुमचं शरीर हे एका डॅमेज मोड मध्ये हे हळूहळू हे जायला लागतं. म्हणजे हे फक्त बसणं नाहीये, तर ही एक सायलेंट तुमची आजारांची प्रोसेस आहे जी सुरू होते. तर ह्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर हे कोणकोणते आहेत? हृदयाचे आजार, डायबिटीस, स्थौल्य, डिप्रेशन, अँझायटी, मणक्याचे विकार, ह्या गोष्टी होण्याची शक्यता ही खूप जास्त वाढून जाते. आणि संशोधन असंही सांगतं की 8 तासांपेक्षा जास्त वेळ समजा तुम्ही बसून काम केलं तर त्यामुळे मृत्यू दर सुद्धा वाढलेला आहे. 6 तासांपेक्षा जास्त बसून काम केल्याने तुमच्या मानेतलं जे पेन आहे हे 80% हे वाढतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिम करून सुद्धा हे नुकसान पूर्णपणे भरून निघत नाही. म्हणजे तुम्ही 8 तास पूर्ण बसून आहे आणि 1 तास जिम करताय तर हे तुमचं गणित हे बरोबर नाहीये. आयुर्वेदानुसार जेव्हा तुम्ही जास्त वेळ बसून काम करताय तेव्हा तुमचं अग्नी हा मंद होतं, पचन खराब होतं, आम्ल किंवा टॉक्झिन्स हे शरीरात जास्तीत जास्त हे तयार व्हायला लागतात, तुमचा वाताचा इम्बॅलन्स होतो, त्यामुळे स्टिफनेस, जॉईंट पेन, अँझायटी हे प्रकार हे जास्त वाढायला लागतात. त्याचप्रमाणे कफ सुद्धा इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळे मग तुमचं वजन वाढतं, आळस हा जास्त प्रमाणामध्ये येतो आणि मेटाबॉलिझम हे स्लो डाऊन होऊन जातं. म्हणजेच जास्त वेळ बसणं हे रोगांचं मूळ आहे. आता एक पूर्ण दिवस समजा आपण आपला बघितला तर सकाळची सुरुवात ही होते कशी? सकाळी तुम्ही उठता, बसून नाश्ता, बसून मोबाईल बघणं, त्यानंतर तुम्ही ऑफिसमध्ये जाताना ट्रॅव्हलिंग, प्रवास हा सुद्धा बसूनच असतो. ऑफिसमध्ये गेल्यावर सुद्धा 8 ते 10 तास बसून आणि मग रात्री घरी आल्यावर दमलेलो असतो, त्यामुळे सुद्धा रात्री बसूनच मोबाईल किंवा टीव्ही हे बघणं होतं. म्हणजे तुमचा पूर्ण दिवस हा बसूनच हा गेलेला असतो. त्यामुळे आजकाल दिसतंय काय की डायबिटीस हा अगदी 30व्या वर्षापासून डायबिटीस हा सुरू झालेला आहे. हृदयाचे विकार हे सुद्धा 30व्या वर्षापासून सुरू झालेले आहेत आणि पाठीचे, मणक्यांचे विकार हे तर आहेतच. आणि महिलांमध्ये पीसीओडी किंवा स्थौल्य ह्या गोष्टी सुद्धा खूप वाढलेल्या आहेत. त्यामुळे मी पेशंटला एक वाक्य नेहमी सांगत असते, सिटिंग इज न्यू स्मोकिंग. तर ह्यावर उपाय शोधणं हे खूप गरजेचं आहे, कारण काम तर आपण सोडू शकत नाही, काम सगळ्यांनाच करायचंय, पण उपाय करणं आणि त्यामध्ये आपल्या लाईफस्टाईल मधले बदल हे खूप महत्वाचे आहेत. छोटे छोटे बदल करूयात आणि आपले आजार हे थोडेसे दूर ठेवूयात. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर 30 मिनिटांनी उठायचं आहे आणि 5 मिनिटं चालायचं आहे. किंवा मी पेशंटला अगदी सोपं सांगत असते, आपण ज्या खुर्चीवर बसलेलो असतो त्या खुर्चीला एक प्रदक्षिणा मारा, म्हणजे ते तुमचं 5 मिनिटाचं चालणं अगदी व्यवस्थित होऊन जातं आणि तुम्ही एक ऍक्टिव्ह मोड मध्ये येता. त्यानंतर ऍक्टिव्ह सिटिंग हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, म्हणजे तुम्ही ताठ बसायचं आहे. त्यानंतर तुमचा कोर जो आहे म्हणजे पोट जे आहेत हे टाईट पाहिजे आणि तुमचा लॅपटॉप हा तुमच्या आय लेवलला पाहिजे. याने सुद्धा खूप चांगले बदल हे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर ऑफिसमध्ये जेव्हा तुम्हाला फोनवर बोलायचंय, उभं राहून बोला. दर 1 तासाने पाण्याचा ब्रेक घ्या आणि सगळ्यात महत्वाचं, लिफ्ट ऐवजी
जिन्याचा वापर करा. थोड्याशा मुवमेंट पण आपण वाढवू शकतो. अगदी 2 ते 5 मिनिटं आपण स्ट्रेचिंग सुद्धा करू शकतो आणि हे तुम्ही तुमच्या ऑफिस वर्क कल्चर मध्ये समजा हे इन्क्लूड केलं तर नक्कीच याचा सगळ्यांनाच खूप चांगला फायदा हा दिसून येईल. त्यानंतर आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे की सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्या, जेवणानंतर शतपावली करा. या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे दुपारी जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर तुम्ही एक अगदी शांतपणे 100 पावलं चाललात तरी त्याचाही तुमच्या शरीराला चांगला उपयोग होणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला संध्याकाळी वेळ आहे तेव्हा 20 ते 30 मिनिटं वॉकिंग हे नक्की करा आणि 20 ते 30 मिनिटं तुम्ही योगासनं किंवा एक्सरसाइज हा नक्कीच करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, घरी गेल्यानंतरचा स्क्रीन टाइम हा तुमचा कमी करा. त्यामुळे लक्षात ठेवा, हालचाल म्हणजेच औषध आहे. नाहीतर आपला आजचा आराम हा उद्याचा आजार ठरेल. त्यामुळे थांबू नका, वाट पाहू नका, सुरुवात ही आत्ताच करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.